नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी गणित विषय धडा दुसरा संख्या ज्ञान, ठीक आहे, या दुसऱ्या धड्याबद्दल माहिती घेऊया. ठीक आहे, ह्याच्या आधीचा जो धडा होता, ओके, वर्तुळ वगैरे कोण हे सर्व आपण याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर जर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ मिळून जातील आणि अभ्यास करताना तुम्हाला ते सोपं होईल. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान या धड्याची सुरुवात करतोय. तर उजळणी सांगितलेली आहे त्यांनी. ठीक आहे, उजळणी म्हणजे याच्या आधी आपण जे काही शिकलेलो आहे, ठीक आहे, दुसरी तिसरीमध्ये, की 1 अंकी संख्या 2 अंकी संख्या काय आहे, तर याची थोडी उजळणी करूया. म्हणजे पुढं जाऊन आपल्याला जे 4 अंकी 5 अंकी संख्या आहेत तर त्या संख्यावरती जी माहिती शिकणार आहे आपण पुढं जाऊन, तर ते आपल्याला पुढं जाऊन सोपं होईल. ओके, तर काही माहिती आहे बघा, याच्यातलं उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी. ठीक आहे, खालील उदाहरणे सोडवा. तर पहिलं उदाहरण काय आहे बघा, तर संख्या दिलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 0 यापैकी अंक कार्डे वापरून 3 अंकी 10 संख्या तयार करा व वाचा. ठीक आहे, आणि अट काय लावलेली आहे, शतक स्थानी 0 घेता येणार नाही हे लक्षात घ्या. म्हणजे काय करायला सांगितलेलं आहे त्यांनी, एक 10 कार्ड बनवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, असे कार्ड बनवा 10 आणि ह्या 10 कार्डामध्ये हे नंबर द्या 1 2 3 4 5. ओके, तर हे नंबर देऊन आपल्याला पुढं काय करायला सांगितलं त्यांनी, 3 अंकी 10 संख्या बनवायला सांगितलेल्या आहेत. 3 अंकी 10 संख्या. ठीक आहे, अशी संख्या की ज्याच्यामध्ये 3 अंक असले पाहिजेत. ओके, जर आपण थोडं बारकाईने निरीक्षण केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथंच मिळून जाईल. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 संख्या इथंच मिळतील. नसेल तर कसं बनवता येईल बघा, कोणत्याही 10 संख्या तयार करायच्या. तर सिंपल आहे, या ठिकाणी मी लिहून देईल. ठीक आहे, 104, ठीक आहे, 305. फक्त शतक स्थानी आपल्याला असं 0 घेऊन 0 2 4 अशी संख्या तयार करता येणार नाही. ठीक आहे, तर 2 झाले. ओके, सोप्या पद्धतीने करता येईल, कोणतेही घ्यायचे 3 अंक आणि तुम्ही अशा पद्धतीने 10 संख्या तुम्ही बनवू शकता 3 अंकी. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील संख्या अक्षरात लिहायचे. ओके, आता अक्षरात म्हणजे कसं, तर हे शब्दामध्ये लिहायचं. आता ह्याला आपण कसं मोजतोय, 325. ओके, तेच आपल्याला कसं लिहिता येईल अक्षरामध्ये, 325. ठीक आहे, त्यानंतर आहे 549. 549. ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये ह्या संख्या तयार करायच्या. आता ह्याला कसं मोजलं जाईल, 667, 782, 890, 401. ठीक आहे, तर अशा पद्धतीत तुम्ही हे लिहून काढा. आता खालील संख्या अंकात लिहायचं आहे. म्हणजे इथं आपण कसं अक्षरात लिहिलं होतं तसं ह्याच्या उलटं लिहायचं आहे, अंकामध्ये लिहायचं. आता इथं 102 बघा, हे होतंय 102. 320 हे झालं 320. हे होतंय 567. हे अशा पद्धतीत 567. 445, 999, 756. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीत आपल्याला अंकामध्ये लिहायचं आहे. त्यानंतरचा एक प्रश्न बघा काय, हा सुद्धा सोपा आहे.
क्रमाने पुढच्या संख्या लिहायच्या. म्हणजे आता इथे किती दिलेले 399, ह्याच्या क्रमाने पुढच्या 4 संख्या लिहायच्या. आणि ह्याचा हा प्रश्न काय 5 नंबर, क्रमाने मागच्या संख्या म्हणजे 600च्या आधी 3 संख्या कोणत्या आहेत ते लिहायचं. आता 399 आहे तर इथं काय येईल 400, 401, 402. इथं 200 आहे, 201, 202, 203. इथं येईल 597, 598, 599 आणि हे येईल 600. ठीक आहे. आणि इथं क्रमाने मागच्या संख्या लिहायच्या आहेत म्हणजे 600च्या आधी. 600च्या आधी इथं असेल 500, सॉरी इंग्लिशमध्ये लिहिलं मी, 599, 598, 597. ठीक आहे. 369 आहे, 368, 367, 366. 299 आहे, 298, 297, 296. ठीक आहे. तर अशा पद्धतीत तुम्ही हे जे दिलेले 4-5 प्रश्न आहेत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये एकदा सोडवून घ्या. ठीक आहे. काही शंका अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. 4 अंकी संख्येचा जो भाग आहे, ठीक आहे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.